मंडळी आता मी पोहोचलेलो आहोत चिंचपोकळीला. तर जसं आम्ही आधी सांगितलेलं की गणपती दर्शन आहेत आणि आपलं पहिलं गणपतीचं दर्शन करणार आहोत आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीचं. कंटिन्यू लाईनीमध्ये उभा आहे. आता जवळपास 15-20 मिनटं झाले लाईनीमध्ये. लाईनीचा एवढा विषय नाही आहे, पण पाऊस खूप जास्तच चालू आहे. फायनली आपलं चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे. सो आता आपण इथून जाणार आहोत मुंबईच्या राजाचं दर्शन करायला. इथे दर्शन घेता घेता माझी चप्पल गायब झालेली आहे. सो मला आता पुढचा प्रवास विदाऊट चप्पल करायला लागणार आहे. आपण जाणार आहोत तेजूकायाचा गणपती बघायला. तो पण अतिशय सुंदर आहे. तर जाऊया. इथून 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये. या चॅनलचं नाव आहे सीड लाईफ व्लॉग्स. लास्ट टाइम आपण 1 महिन्यानंतर व्हिडिओ बनवलेला. या टायमाला आपण 2 महिन्यानंतर व्हिडिओ बनवतो आहे आणि मे बी पुढचा व्हिडिओ हा 3 महिन्यानंतर असेल. तर ते रेडी राहा त्यासाठी. मस्करी करतो आहे, असा काही विषय नाही आहे. कारण टाईम वगैरे भेटत नाही, त्यामुळे व्हिडिओ बनायला पॉसिबलच होत नाही. तर आज योगायोग पण जुळून आला आहे. आजचा टॉपिक असा आहे की आपण आज जाणार आहोत मुंबईला गणपती दर्शन करायला. माझ्यासोबत माझा मित्र पण आहे. एक मित्र आहे, तो ॲड होणार आहे माझ्यासोबत. तर बघूया कसा असेल प्रवास. कारण मुंबईला आता माहितीच आहे, कारण गर्दी वगैरेचा विषय वगैरे असतो. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला कसं दर्शन वगैरे करायला भेटेल. जाऊया आणि बघूया. ॲक्च्युली मी उठलो आहे 5:30 वाजता. एवढ्या सकाळी उठलो आहे मी, कारण मला सगळी तयारी वगैरे करायची होती आणि त्यामुळे मी लवकर उठलो. कारण उगाच उशीर नको, कारण आपण लेट निघालो तर गर्दी जास्त भेटेल. त्यापेक्षा लवकर जाऊन लवकरच दर्शन वगैरे करू असा विचार केला आहे आम्ही. आणि आजचा माझा लुक बघत असाल तुम्ही. प्रॉपर कुर्ता वगैरे घातला आहे मी, कारण गणपती दर्शन करायला चाललो आहे. सो प्रॉपर ट्रेडिशनल अटायर करणं गरजेचंच आहे. आत्ता इथून मी निघणार आहे आणि जाणार आहे मित्राच्या इकडे, म्हणजे स्टेशनला भेटणार आहोत आम्ही. आणि नंतर तिथून पुढे मग आमचा प्रवास चालू होईल. तर बघूया, कंटिन्यू राहा व्हिडिओसोबत. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, कारण गरज आहे. तर बघूया, कंटिन्यू राहा व्हिडिओसोबत. आता भेटूया डायरेक्ट मित्रासोबत. तर मंडळी आता मी पोहोचलेलो आहोत चिंचपोकळीला. तर जसं आम्ही आधी सांगितलेलं की गणपती दर्शन आहेत आणि आपलं पहिलं गणपतीचं दर्शन करणार आहोत आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीचं. आपण आगमन तर भरपूर बघितलेत, पण दर्शन मी कधी केलं नाही आहे. सो बघूया कसा असेल पहिला एक्सपिरियन्स दर्शनाचा चिंचपोकळी चिंतामणीचा. आणि माझ्यासोबत अजून एक व्यक्तिमत्व ॲड झालेलं आहे. ते असं धुरंधर व्यक्तिमत्व आहे. माझा जुना एक मित्र आहे, तर त्याचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. हॅलो, त्याचं नाव आहे देवीदास. तर आम्ही खूप जुने मित्र आहेत तसे पण. आणि त्याला मी याला मी विचारलेलं की बाई तू येतो आहे का, तर मी चाललो आहे मुंबईला गणपतीचं दर्शन करायला. आणि ऑफर एक्सेप्ट केले. आणि ऑफर जायला आपण काय सेलिब्रिटी नाही. कसं आता मित्र पण सेलिब्रिटीसारखेच झाले, असं पण आहे. आता काय विषय नाही, मस्करीचाच विषय. तर याच्यासोबत आता आपण पुढचा प्रवास करणार आहे. गणपती दर्शन वगैरे याच्याबद्दल त्याची पण इच्छा होती गणपती दर्शन करायची, कारण हा कोकणचा असल्यामुळे हा 10 दिवस पूर्ण गावालाच असतो. तर त्याला इथे गणपती बघायला वगैरे टाईम भेटत नाही. म्हणजे त्या टायमाला जेव्हा तो इकडे येतो तो गणपतीचं विसर्जन झालेलं असतं, त्यामुळे गणपती विसर्जन करूनच येतो गावाकडून. हां, तो पूर्ण 11 दिवस तो गावालाच असतो. सो यावेळी जरा त्याचा काहीतरी आहे पर्सनल इश्यू, त्यामुळे तो इथेच आहे. गावाला नाही गेला गणपतीला. सो मग हाय आपल्यासोबतच आहे. तर आता मी आलेलो आहे बघा. इथून तुम्ही जर आला असाल चिंचपोकळीला, तुम्हाला माहिती असेल हे लोकेशन, बिल्डिंग्स वगैरे सगळ्या. तर बघूया. तर मित्रांनो, फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत चिंचपोकळीच्या चिंतामणीला. तर बघूया, आतमध्ये जाऊया कसा असेल एक्सपिरियन्स. गर्दी वगैरे नाही आहे, संडेचा दिवस आहे थोडा, पण तरी पण गर्दी नाही आहे वगैरे एवढी. मी ॲक्च्युली 8व्या दिवशी जातो आहे दर्शनाला, त्यामुळे मे बी गर्दी नसेल एवढी आणि भेटणार नाही गर्दी जास्त. तर बघूया चिंतामणी.
तर मला थोडी भीती वाटते, कारण कसं आहे आता आपण मोठ्या ठिकाणी आलेलो ना, तर माझे फॅन्स वगैरे भेटले तर थोडी गर्दी वगैरे होऊ शकते असं मला वाटतंय. तुझं काय म्हणणं आहे? सो फायनली आपण आता रांगेमध्ये आलेलो आहोत. इथून पूर्ण रांग चालू होणार आहे आणि मे बी जास्त पण नाही आहे रांग, तर दर्शन आपलं लवकरच भेटेल, कारण अजून पण भरपूर ठिकाणी जायचं आहे आपल्याला. तर बघूया. तर मित्रांनो, आम्ही कंटिन्यू लाईनीमध्ये उभा आहे. आता जवळपास 15-20 मिनटं झाले लाईनीमध्ये. लाईनीचा एवढा विषय नाही आहे, पण पाऊस खूप जास्तच चालू आहे. चॅनल का नाम बोलो, चॅनल का नाम बोलो. एवढं लांबून पण आलेत लोक. अच्छा, ठीक आहे. हो, यांना सर्च पण करा. आणि पाऊस पण खूप चालू आहे भाई. काय वाटतं तुला, पाऊस थांबल की नाही? बघू आता थांबलं की नाही, कारण कारण आमचा ॲक्च्युली आत्ताशी पहिलंच गणपती आम्ही दर्शन करायला आलो. याच्यानंतर पुढे आपण आम्हाला जायचं आहे अजून. तर पाऊस असंच कंटिन्यू चालू राहिला, थोडा प्रॉब्लेम पण येईल शूटिंग वगैरे करायला. तर बघूया. तर मित्रांनो, फायनली आपलं चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे. चरणस्पर्श होते, लाईन खूप होती, पण व्यवस्थित झालं. आणि मेन नशिबाची गोष्ट अशी की आम्हाला सकाळची आरती पण भेटली करायला. सो खूप चांगलं वाटलं. आणि आपला जो देवीदास आहे त्याला विचारूया आपण, कारण त्याचं फर्स्ट टाईमच आहे चिंतामणीचं दर्शन. ते कसं वाटलं तुला? खूप भारी वाटलं, कारण फर्स्ट टाईम आले लोक आणि खूप दिवसांपासूनची इच्छा होती चिंतामणीचे दर्शन घ्यायची, ते आज पूर्ण झालेली आहे. तर खूप भारी वाटतं. त्याची पण इच्छा होती आणि माझी पण इच्छा होती, दोघांची पण इच्छा होती की चिंतामणीला. मी तर आधीपासून डिसाईड केलेलं की चिंतामणीला यायचंच आहे कंपल्सरी. सो फायनली दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही इथून जाणार आहोत मुंबईचा राजा याचं दर्शन घ्यायला. सो बघूया अजून, कारण दर्शनाचा काही विषय नाही आहे, फक्त पाऊस खूप आहे, खूप जास्त लेवलला पाऊस आहे. आणि आम्ही छत्री वगैरे काहीच कॅरी केलेलं नाही आहे. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. मोबाईल वगैरे आहेत, सगळं सामान, वॉलेट वगैरे आहेत, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे. तर बघूया कसं असेल. तर आता इथून जाऊया आणि भेटूया डायरेक्ट मुंबईच्या राजाच्या इथे. कंटिन्यू राहा व्हिडिओसोबत. मित्रांनो, फायनली आपण आता पोहोचलो मुंबईच्या राजाच्या दर्शनाकडे. तर ते लाईन वगैरे आहे, पण पासाची सुविधा पण अवेलेबल आहे इथे. सो बघूया आपल्याला कसं एक्सपिरियन्स भेटेल या ठिकाणी, कसं दर्शन करायला भेटेल. तर मित्रांनो, फायनली आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आणि लाईन लागलेली आहे परत एकदा. सो डायरेक्ट मुखदर्शन आहे इथून. आणि रोला ओनली 5 मिनटं लागतील जास्तीत जास्त. तर आणि मी ऐकलेलं की ह्याचं म्हणजे मुंबईच्या राजाचं डेकोरेशन बघण्यासारखं आहे असं. सो बघूया अजून कसं असेल आतमध्ये गेल्यावर एक्सपिरियन्स. मित्रांनो, आपण आता पोहोचलो फायनली गणेश गल्ली, मुंबईचा राजा याचं दर्शन घ्यायला. आणि आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि तुम्ही असं बघू शकता, सुंदर अशी मूर्ती आहे 22 फुटाची. तर खूप चांगलं वाटतं, खूप मन प्रसन्न असं दर्शन झालं आपलं. तर मित्रांनो, आता आपण इथून निघालेलो आहे आणि चाललेलं पुढचा गणपती बघायला, जे की आहे तेजुकाया. इथून जवळच आहे, 5 मिनटावरती आहे. आणि इथे दर्शन घेता घेता माझी चप्पल गायब झालेली आहे. सो मला आता पुढचा प्रवास विदाऊट चप्पल करायला लागणार आहे. काय नाही चालतं एवढं, काय नाही. पण मी फक्त 2च मिनटासाठी साईडला काढून ठेवलेली. काय माहिती कशी काय गायब झाली, बाहेरून बघतो चप्पलच गायब झाली. काय माहिती, आता बघूया, जाऊया आता पुढे. तर आता आपण देवीदासला विचारूया त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे ओव्हरऑल आत्तापर्यंतचा दर्शनाचा.
गणपतीची मूर्ती तर एकच नंबर आहे. असं त्या लोकांनी बाहेर महाकालेश्वराचं मंदिरात जे आपल्या उज्जैनला आहे तशीच सेम प्रतिकृती इथे उभी केलेली आहे. ती पण बघण्यासारखी आहे. तर तुम्ही चिंतामणीला आलात तर नक्की मुंबईच्या राजाला दर्शन द्या. तर त्याचा पण एक्सपिरियन्स चांगलाच आहे. तर आता इथून आपण जाणार आहोत तेजूकायाचा गणपती बघायला. तो पण अतिशय सुंदर आहे. तर जाऊया. इथून 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तर भेटूया. तर मित्रांनो, फायनली आपलं राजा तेजूकाय याचं दर्शन झालेलं आहे. तो जास्त गर्दी वगैरे नव्हती. रविवारचा दिवस असला तरी पण गर्दी नव्हती. नॉर्मलच होतं सगळं आणि खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं. आणि आतापर्यंत सगळे दर्शन जेवढे पण दर्शन घेतले आम्ही गणपतींचे तेवढे चांगल्या प्रकारे झाले. असं काही धक्काबुक्की किंवा कसला प्रकार झाला नाही आहे. आणि खूप भारी वाटलं, खूप चांगलं वाटलं. एक मन प्रसन्न झालं. कारण कसं आहे, या गोष्टीची गरज असते. जसं आपण रोज कसं कामामध्ये बिझी असतो, त्यामुळे या सर्व गोष्टी करायला टाईम नाही भेटत आपल्याला. त्यामुळे या सर्व गोष्टींची गरज आहे ॲक्च्युली. तर आता आम्ही इथून हॉटेलमध्ये जाणार आहोत आणि थोडं खाणार वगैरे आहोत. कारण सकाळपासून आम्ही काहीच नाही खाल्लं आहे आणि असंच निघालो आहे. आणि सकाळी लवकर निघालं, त्यामुळे जरा भूक पण लागली. सो बघूया आता इथून हॉटेल शोधूया जरा आणि कंटिन्यू करा. तर मित्रांनो, फायनली आपलं झालेलं आहे मुंबईचं गणपतीचं दर्शन करून. आणि आम्ही आता इथं आलेलो आहे एका हॉटेलमध्ये जेवण करायला. कारण सकाळपासून काहीच खाल्लं नाही, त्यामुळे जर भूक वगैरे पण लागली. सो एकंदरीत हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नक्की शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. तर देवदास, तुला कसं वाटलं बाई? तुझा पहिला व्हिडिओ होता यूट्यूबवरचा. तर भारी वाटला. खूप दिवसांपासूनचा होता ते स्वप्न. सर्व गणपतीचं दर्शन घ्यायचं, त्यात फायनली कंप्लीट झालेलं आहे आणि खूप मजा आली. सकाळपासून आम्ही गेलो आहे. आता दुपारचे 3 वाजले आहेत. आता थोडं जेवण करतो आणि घरी निघतो. आणि घरचा रस्ता भावाचा व्हिडिओ आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. प्रायोरिटी ती आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. आणि नसेल आवडला तरी पण करून टाकायचं. एवढं ॲडजस्ट करता येतं असं काय नाही. आपण प्रोफेशनल ब्लॉगर तर नाही आहे, पण एक फुल न फुलाची पाक आहे. हा चुकून पण असं पण होऊ शकतं की होऊ शकतं, असं काय नाही. तर हा व्हिडिओ इथंच संपतोय. आणि परत एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नक्की शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.